2016ला जी वेबसाईट निर्मित केली गेली वैभवदादा वेटा आणि तदनंतर मात्र खऱ्या अर्थाने एक चांगलं कार्य इंडिया क्रिकचे CEO सचिनजी मुंडे, कॅमेरामॅन विकी कांबळे आणि त्याचबरोबर आणि कॅमेरामॅन राहुलच्या माध्यमातून देखील अतिशय चांगलं कार्य आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. आज तुम्ही पाहताय की टेनिस बॉल क्रिकेटला देखील एक चांगली गती लाभली, टेनिस बॉल क्रिकेटला देखील एक चांगली उंची लाभली, टेनिस बॉल क्रिकेटला देखील एक चांगली क्रांती आपण पाहिली. टेनिस बॉल क्रिकेटची देखील खऱ्या अर्थाने क्रांती होताना पाहिली. सलामीची जोडी ज्या प्रकारे मैदानामध्ये दाखल झाली, ज्या जोडीने मात्र खऱ्या अर्थाने सातत्याने गावदेवी 11 बायकुम या टीमसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले, ती जोडी आपल्याला पाहायला मिळते. भावेश आणि त्याचबरोबर दीपेश आज मात्र खऱ्या अर्थाने कुठेतरी थोडीशी उणीव भासते बॅट्समन प्रीती जोशीची देखील. आणि कालच्या दिवसाचा जर विचार केला तर कोपरी गावामध्ये जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये 16 बॉलमध्ये 52 रनची एक दर्जेदार इनिंग पेश केली बॅट्समन भावेशने. बॉलर सज्ज होईल, राऊंड द विकेट. पहिलाच बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु एक रन मात्र जरूर मिळाली जाते. एका रनने यावेळेस स्कोरबोर्डचं खातं देखील ओपन होते गावदेवी 11 बायकुम या संघाचं देखील. कारण ज्या ज्या वेळेस तुम्ही 4 ओव्हरची मॅच खेळता त्यावेळेस 50+ रन तुम्हाला टार्गेट सेट देखील करायचं असतं, परंतु क्रिकेटमध्ये कधी कोणतं टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं. तुमचा खेळ खूप महत्त्वाचा असतो, कारण तुमचं प्रदर्शन चांगलं तर तुमचा विजय देखील निश्चित असतो. स्टेप आउट केलं जातोय, रनआउटची संधी आणि यावेळेस बॅट्समन दीपेशला दिला जातोय परतीचा इशारा. ताळमेळ चुकली, कॉल कम्युनिकेशन चुकला आणि बॅट्समन क्रमांक पहिला दीपेश बॅक टू पॅव्हलियन. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. क्रिकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिल्याने बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. अमोल या खेळाडूने देखील यंदाच्या हंगामामध्ये एक चांगली अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडली. यावेळेस देखील पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. येस, इट इज अ वाईट +1. 2 धावा देखील यावेळेस मात्र जरूर ॲड केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डचा जर विचार केला तर 3 रन आतापर्यंत होत आहेत. अतिशय दर्जेदार खेळ देखील. 2 रन आतापर्यंत ज्या प्रकारे ॲड केल्या जातील, 3 रन आतापर्यंत झालेत. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे भावेश. यावेळेस देखील खोलवर पद्धतीचा बॉल होता, फक्त दिशा दिली. क्रिकेटमधलं टेम्परामेंट, आक्रमकता पाहिली. पंचांचा इशारा येतोय, एक दर्जेदार स्ट्रोक, चौकार. तीन बॉल आतापर्यंत आपण पाहिले. टीमची धावसंख्या 7 रन. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच रन मात्र जरूर मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन देखील आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवर. मैदानाच्या चौपेरीन उंचपुऱ्या इमारती, त्यामध्ये वसलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. एक आगळं वेगळं मैदान आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मात्र जरूर कंप्लीट केली जाते. एका सिंगलने आतापर्यंत टीमची धावसंख्या 9 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. 9 रन. या मॅचमध्ये किती रनचं टार्गेट सेट केलं जाईल, कारण मागच्या मॅचचा जर विचार केला तर मागच्या मॅचमध्ये मागच्या मॅचमध्ये 42 रनचं लक्ष सेट केलं होतं. लाईन चांगली होती, टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती होते.
एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 9 रन स्कोरबोर्डवर 9 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. तर सेकंड ओव्हरसाठी देखील पंकज गोंधळेला आमंत्रित केले. जे मल्हार 11 वाघबे हा संघ आज मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी दाखल झालाय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. सेकंड ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. कौतुक करावं लागेल यावेळेस बॉलरचं देखील. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे अमोल. अतिशय चाणक्य पद्धतीचा खेळाडू देखील आहे आणि मोक्याच्या क्षणी मोठमोठे स्ट्रोक देखील खेळण्यासाठी माहीर राहिला हा खेळाडू. परंतु यावेळेस आपल्या टीमला सावरावं लागेल. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु दुर्दैव आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट केली जाते. कॉल कम्युनिकेशन आपल्याला चुकताना पाहायला मिळते. दबाव तंत्र आणि ज्या ज्या प्रकारे ताळमेळ चुकली जाते त्या त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने एका कठीण काळाला देखील सामोरं जावं लागतं. कधीकधी आपण जर एखाद्या रोडवरून जलद गतीने गाडी स्वार करतो, एखादा ज्यावेळेस सिग्नल आपण तोडून मात्र जर खऱ्या अर्थाने पुढे जातो त्यावेळेस देखील एका कठीण काळाला सामोरं जावं लागतं. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. कारण प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी एक हेड सेफ्टी हेल्मेट देखील दिला जातोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. आपल्या बॉलिंग मार्कवर पंकज गोंधे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत 1 रन. बॅटच्या स्लाईडचा वेध घेतल्यानंतर एक धाव मात्र जर ॲड केली जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक सिंगल रन मात्र जरूर मिळाली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. आपण जर पाहिलं तर धावफलक कुठेतरी थोडंसं धीम्या गतीने वर्चस्वामध्ये देखील येताना आपल्याला पाहायला मिळते. आज जर प्रीतेश जोशी असता तर खऱ्या अर्थाने एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला असता. परंतु आज त्याची मात्र उणीव जरूर भासते या मॅचमध्ये. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर चेंडू खाली आला होता धावत तोपर्यंत 1 रन मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 13 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल पंकज गोंधे. आतापर्यंत आपण जर चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत झालेत. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल या ओव्हरमधला. यावेळेस देखील फटका चांगला आहे परंतु चेंडू जाईल. मिळतील 6 रन. षटकार. वाढीत गेला जाता गुण
2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आहे. 19 रन्स आतापर्यंत होतात. एक चांगला फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला आहे बॅट्समन भावेश, बॅट्समन अमोलच्या माध्यमातून. बॉलिंग मार्कवर देखील मनोज नामक बॉलरला देखील आमंत्रित केले. या टीमच्या दरम्यान देखील अनेक यंग टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. साहिल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. हे षटक मात्र महत्त्वपूर्ण असेल, कारण या ओव्हरमध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या तर येणारा गोलंदाज देखील स्लॉगिंग ओव्हरमध्ये आपल्याला थोडासा दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 19 रन स्कोरबोर्डवर होत आहेत. पंचांचा इशारा, इटीचा वाईट +1, 2 धावा यावेळेस ॲड केल्या जातील. 21 रन. एकीकडे गावदेवी 11 बायकुमा संघ मैदानामध्ये खेळतोय. त्यांच्याच प्रतिस्पर्धी जय मल्हार 11 वाघबे हा संघ देखील मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात आहे आणि यावेळेस कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 रन देखील यावेळेस पूर्ण केल्या जात आहेत. 23 रन आतापर्यंत होत आहेत. 23. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज मनोज राऊंड द विकेट. यावेळेस देखील खोलवर पद्धतीचा बॉल समोरच्या दिशेने. एक दर्जेदार देखना नजाकत भरलेला षटकार अमोलच्या बॅटमधून. एक दर्जेदार स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न झालाय आणि पंचांचा इशारा. बॅक टू बॅक 2 षटकार. लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. रणनीती आखली होती, ती रणनीती सत्यामध्ये उतरवली आणि एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिला. आतापर्यंत 35 रन आजच्या दिवसाचा उच्चांक आहे 42, परंतु हा 42 आकडा या ठिकाणी तोडला जाईल की काय प्रश्नचिन्ह जरूर असेल. अजूनपर्यंत या ओव्हरचा जर विचार केला तर चेंडू अजूनपर्यंत 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. थोडासा महागडा राहिला मनोज या ओव्हरमध्ये. चेंज ऑफ पेस, गती थोडीशी कमी केली जाते. बरसा एज घेतल्यानंतर 1 रन मात्र जरूर ॲड केली जाईल. 36 रन आतापर्यंत होत आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल या ओव्हर नंबर 3 मधला, कारण 4 ओव्हरचे मॅच आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. गावदेवी 11 बायकुम या संघाच्या दरम्यान. बॉलर पुन्हा एक सज्ज होईल. यावेळेस देखील चेंज ऑफ पेस, गती थोडीशी कमी करण्याचा प्रयत्न झाला, परंतु वाईड बॉलचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 37 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे. फिल्डर च्या मस्तकावर दस्तक देऊन लॉंग अँड स्ट्रॉंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची मने जिंकली जात आहेत. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 रन 43.
तर आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ देखील झालाय. 43 रन या ओव्हरचा जर विचार केला तर तब्बल 23 रन खर्च केल्या बॉलर मनोजने देखील. आपण पाहू शकाल गोलंदाज साहिल यावेळेस देखील साहिलच्या विरुद्धामध्ये एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. फिल्टर येईल परंतु आतापर्यंत या फिल्टरच्या माध्यमातून 2 झेल सोडले जात आहेत आणि ज्या ज्या वेळेस एखादा बॅट्समनचा झेल सोडला जातो त्या त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने त्या बॅट्समनचा आत्मविश्वास देखील वाढला जातो. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे भावेश जो सलामीला मैदानामध्ये आला होता. एक चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून देखील यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. महत्त्वपूर्ण षटक मात्र रिलीज करावा लागेल बॉलर साहिलला देखील कारण वाघबी गावामधील एक चांगला यंग टॅलेंटेड खेळाडू देखील आहे. हा गोलंदाज साहिल आडव्या बॅट ने खेळण्याचा प्रयत्न देखील होता परंतु ज्या प्रकारे इनसाइड एज घेऊन एक सिंगल मिळाली जाते. 44. चव्वेचाळीस रन आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील स्टेप आउट करून खेळला जातोय. लाजवाब फ्लाइट सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश नाव फायर. तर 4 बॉल आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असेल. यावेळेस देखील फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 51 धावा आतापर्यंत होत आहेत. आजच्या दिवसामधील हा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय. 51 रन. यावेळेस देखील लाईन मिस केली जाते. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या सत्राचा खेळ आतापर्यंत झाला. 51 धावा धावफलकावर आणि 52 रनचं लक्ष असेल. यावेळेस टीम जय मल्हार 11 वाघबी या संघासमोर.
ही सलामीची जोडी बॉलिंग मार्कवर देखील यावेळेस आमंत्रित केलं जाईल. तर पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. बॉलिंग मार्कवर देखील अमोलला आमंत्रित केलंय. एक दर्जेदार वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल थोडासा धीम्या गतीने रिलीज केला. स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग होईल की काय, परंतु थोडासा फंबल झाल्यानंतर थ्रो देखील चुकला जातोय आणि 2 रन यावेळेस ऍड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 52 रनचं लक्ष आहे येणाऱ्या 23 बॉलमध्ये. आतापर्यंत 50 रन पूर्ण करायचे आहेत. येणारे 23 चेंडू जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 50 रन कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलर अमोल राऊंड द विकेट. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. 1 बाउंड चेंडू जज केलाय. एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट केली. एका सिंगलने आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होतात, त्या म्हणजे 3 रन. 22 बॉलमध्ये अजूनपर्यंत 49 रन तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. गती थोडीशी कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चांगला बाउन्सर आणि खासियत आहे बॉलर अमोलची. डॉट बॉलची समाप्ती. 21 बॉलमध्ये आतापर्यंत 49 रन तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि प्रत्येक डॉट बॉल यावेळेस दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन जाईल टीम जयमल्लार 11 वाघवे या संघाला. यावेळेस देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु एकच रन मात्र जरूर मिळेल. एकेरी रनने आतापर्यंत स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरसावलं जाईल. 4 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात आणि यावेळेस कॅच देखील ड्रॉप. यावेळेस देखील थ्रो चांगला होता, परंतु बॅकअप नव्हतं.
हॅलो. सुंदर चेंडू अमोल यांचा, तो पंकजांना काही समजलं नाही. धावसंख्येत कोणतीही भर नाही, धावसंख्या जिथल्या तिथे म्हणजे 7 धावा. चालू असलेला सामना बालखुम 11 विरुद्ध वाघबिल 11 यांच्यामध्ये चालू आहे. जिंकण्यासाठी बावन्न धावांचा टार्गेट आहे. एक षटकांत धावसंख्या झाली 7 धावा. आता मात्र स्ट्राईक लावतो म्हणजे केतन. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होत आहे. आता मात्र संघाचे दुसरे वैयक्तिक पहिलं षटक घेत होते अरुण केतन. धावसंख्या होती 7 धावा. आता मात्र खूपच बाहेरचा चेंडू, पण श्याम यांच्याकडनं नकारात्मक चेंडू इशारा. धावसंख्येत 1 धावांनी भर झालेली आहे. धावसंख्या झाली आता मात्र 8 धावा. खराब अशी सुरुवात करतो तो अरुण. पुढचा चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू, थोडीशी गफलत होते परंतु सावरलेला आहे. डॉट पण चेंडू. धावसंख्या झाली ती 8 धावा. धावसंख्या झाली ती 8 धावा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल अरुण केतन, एक आक्रमक असा फलंदाज. आणि आता मात्र सुंदर चेंडू, कोणतीही धाव नाही. धावसंख्या जिथल्या तिथे ती म्हणजे 8 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो अरुण आपल्या संघासाठी. 2 चेंडूची धावसंख्या झाली ती 8 धावा. पुढचा चेंडू, आणि आता मात्र ऑप्शन दाखवला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण, पण एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्येत 1 धावाने भर झाली. धावसंख्या झाली ती आता मात्र 9 धावा. जिंकण्यासाठी 52 धावांचं आव्हान आहे. धावसंख्या झाली ती 9 धावा. आता मात्र विजयासाठी 15 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 43 धावा. 15 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला तो आक्रमक असा फलंदाज पंकज. आणि आता मात्र उंचावर मारा पटका आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एकदा धावसंख्येत 1 धावाने भर झाली. धावसंख्या झाली 10 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 42 धावा. चार चेंडूची धावसंख्या झाली ती 10 धावा. 14 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. आता मात्र शॉर्टपिच मध्ये चेंडू, एक धाव पुन्हा दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न आणि पंकजांचा नकार. धावसंख्येत 1 धावांनी भर झाली. धावसंख्या झाली ती आता मात्र 11 धावा. आता मात्र 13 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू आणि आता मात्र चेंडू झेलखाली क्षेत्ररक्षण आणि आता मात्र कोणतीही चूक नाही आणि झेलची बाद. आता मात्र केतन यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जात आहे तो मिन्नात. आता मात्र 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. आता होता स्ट्राईकला तो आक्रमक असा फलंदाज पंकज.
आणि आता मात्र सुंदर चेंडू सुबिन यांचा सुंदर चेंडू सुबिन यांचा तो पंकज यांना काय समजलं 11 चेंडू आणि आता 41 धावांची आवश्यकता 11 चेंडू 41 धावांची आवश्यकता आणि आता मात्र थोडीशी गपलत होते रनअप मध्ये 11 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता पुढचा चेंडू बिपिन खेळेल आणि आता मात्र पंचांकडून नकारात्मक चेंडू आणि +1 अशा 2 धावा मिळालेल्या आहेत धावसंख्या झाली ती 13 धावा आता मात्र विजयासाठी 11 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता 11 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता बघूया पंकज आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतात की सुबिन आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतो आता मात्र 11 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता स्ट्राईकला तो आक्रमक असा फलंदाज पंकज बघा पंकज आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतो की नाही आणि आता मात्र तेज तर्रार पद्धतीचा चेंडू सुंदर चेंडू आणि आता मात्र सुंदर अशी गोलंदाजी करतो तो सुबिन आपल्या संघासाठी 10 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता 10 चेंडू 39 धावा स्ट्राईक होतो पंकज आणि आता मात्र उंचावर मारला फटका बघा जे क्षेत्ररक्षण आणि षटका ठीक आहे थँक्यू आणि आता मात्र सुंदर अशी फलंदाजी करतो तो थँक्यू विजय आणि आता मात्र धावसंख्येत भर धावसंख्येत 19 आता मात्र जिंकण्यासाठी 33 धावांच्या 9 चेंडू आणि 33 धावा 9 चेंडू 33 धावा आणि आता मात्र पुन्हा एकदा उंचावर मारला फटका आणि धावसंख्या 2 धावांनी भर झालेली आहे धावसंख्या झाली आता मात्र 21 धावा सुंदर अशी फलंदाजी करतोय तो पंकज आता मात्र 8 चेंडू आणि आता मात्र पंचांकडे नकारात्मक चेंडूचा इशारा धावसंख्येत 1 धावडी भर धावसंख्या झाली ती 23 धावा पुढचा चेंडू सुबिन खेळ आणि लेखून चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या घ्यायचा प्रयत्न आता मात्र 7 चेंडू 27 धावांची आवश्यकता 7 चेंडू 27 धावा सुंदर अशी फलंदाजी करतो आणि आता मात्र पंचांकडनं नकारात्मक चेंडूचा इशारा धावसंख्येत 1 धाव आणि भर धावसंख्या झाली ती 26 धाव आता मात्र 26 धाव स्ट्राईकला फलंदाज पंकज एक आक्रमक असा फलंदाज सुबिन
आणि आता मात्र लेगच्या रक्षण तटवलेला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव, धावसंख्येत एक धाव आणि बर. धावसंख्या झाली ती 27 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 25 धावा. आता मात्र संघाचे चौथे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल तो म्हणजे दीपेश. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. स्ट्राईक लावतो मिन्नाद. बघा मिन्नाद आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतो की दीपेश आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतो. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. चालू असलेला सामना बाळखुम 11 बाळखुम विरुद्ध वाघबेळ 11 वाघबेळ. 6 चेंडू 25 धावा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू का दुखापत झाली असेल तर ओके. आता मात्र 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 24 धावा. स्ट्राईक लावतो पंकज. आणि आता मात्र सुंदर चेंडू पंकजांच्या डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत एक धाव आणि भर. धावसंख्या झाली ती 29. आता मात्र 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 23 धावा. सुंदर अशी चेंडू करतो तो म्हणजे दीपेश आपल्या संघासाठी. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू स्ट्राईक होतो पंकज. आणि आता मात्र पुन्हा एकदा कट लागून डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत एक धाव आणि बर. धावसंख्या झाली 30. अजूनही 2 चेंडू आणि आता मात्र 22 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 22 धावा. आता मात्र 2 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 22 धावा. आता मात्र उशिरा का होईना पण षटकार जर हा षटकार जर पहिला आला असता तर सामन्याचं चित्र वेगळं झालं असतं. आता मात्र 1 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू परंतु धावसंख्या 1 धाव आणि भर. धावसंख्या 37 धावा. नाणेफेकीचा कॉल करून घ्यावा. गावातले